शेतकरी बंधूंनो राम राम. मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे. आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे. आता शेतकरी बंधूंनो तुम्ही पाहू शकतात, हे जे समोर तुम्हाला जे ऊसाचं क्षेत्र दिसतंय का, हे 1 एकरचं क्षेत्र आहे. आणि ह्या 1 एकरच्या क्षेत्राला लागून म्हणजे सर्वच हे मिळून आणि हे मिळून म्हणजे हे एक एकर आहे. हे समोरचं जे आहे का हे 10 गुंठे आणि हे जे आहे का हे 7 गुंठे. तर इथं काय होत होतं माहिती का, वड्या जर भरला का, इथं हे नाला आहे मोठा लट, कोणी नाला म्हणते कोणी वडा म्हणते. हे जर भरला का त्या कोपऱ्यामधून तिथं नळ्या दिसतात का, तिथून वडा उलटत आहे. उलटल्याच्यानंतर हे सर्व असं पाणी चरतं आहे. तर सौर ऊर्जा खाली हिर आहे का, हिर बी पाण्यात झाकून जाते. तर पाण्यात झाकून गेल्याच्यानंतर मग त्या विहिरीमध्ये काट्या कुपाट्या समजा काही बी जात आहे ना मधात विहिरीमध्ये. त्याच्यामुळं काय केलं आपण 2 कडे उचलून टाकले तर विहिरीची हे उंच केलं आहे. आता त्याला लागूनच मग आपल्याला काय करायची होती, लेवल करायची होती. मग लेवल करायची ठरल्यानंतर मग करायची कशी. आता हे पाहू शकतात, हे जे वळण आहे का मी उभा राहिलेलं, हे माझ्या डोक्यात उंच आहे, म्हणजे 4.5-5 फूट आहे. आणि सर्व क्षेत्र जर आपण लेवलमध्ये जर काढलं असतं का, मग तिथून पाणी उलटाल्याच्यानंतर ते पाणी गेलं असतं बघा ह्या वळणाला. आता तिथून ते वळण आहे का एक माझ्या समजा डोक्या इतकं उंच आहे, तिथून बी ते वरी आहे आणि त्याच्यावर जमीन आहे. आता मग काय केलं आपण, 1 एकर बराबर टेप लावून मापलं. 1 एकर 4 गुंठे रान घेतल्याच्यानंतर इथं वळण टाकलं. हे पाहू शकता तुम्ही, हे वळण टाकलं, हे तुकडा लेवल केला. मग जेणेकरून काय होते माहिती का, पाणी जरी आलं तर ह्या वळणाला लागणार, पण ह्या वावराचं वाटोळ होणार नाही. जरी वाटोळ झालं का ह्या वावराचं होईल. कारण मग कसं असतं माहिती का, काही गोष्टी लक्षात घ्यावं लागत असतात. समजा वाटोळ कोस्तर ओली केली झालं तर कबूल. मग आता ते झालं वरचं, ते ट्याकडचं, आणि त्याच्या कडीनं पाटाभर पाणी येतं आणि इकडं पाणी येतं. आता हे आपण लेवल करून ह्याच्यामध्ये बेण्यासाठी ऊस लावलेला आहे. पण लावल्याच नंतर आता इथं काय जास्त बोलत नाही, काय नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे मला काय नेमकं सांगायचं आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता हे जे पाणी का, आता ह्याला पाण्याची मग सुविधा कुठून करायची, आता तुम्ही पाहू शकता. त्याच्यासाठीच खास व्हिडिओ केला आहे. त्या बघा हे वळण आहे, वळण तुम्हाला जसं तसं दिसतंय. ह्याच्या खाली काय केलं आहे आपण, 2.5 इंची 2 पाईप टाकले. तर त्या बघा मी तुम्हाला दाखवतो. त्या बघा पाणी बी सुरू आहे. आपला 3चा पंप आहे. ह्या बघा हे इथं 2.5चे 2 पाईप आहेत आणि पाणी चालतं आहे. आता सौर ऊर्जा मोटर आहे, पाण्याची पावर कमी झालेली. 5ची मोटर जरी सुरू केली का तरी पाणी चालतं आहे, कारण इकडून भावरा होत आहे आणि तिकडं पाणी उडतं. आता तिकडल्या बाजून तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही म्हणताना त्याच्यात काय सांगायचं आहे, मी बऱ्याच जागेवर बघतो बरं का, हिंडतानी फिरतानी आपल्याला असं बारीक ना दे, काही शेतकरी लक्ष देत नाहीत, काय नाही, तसंच पाणी घेतात, मग वळणाचं वाटोळ होते. आता ह्या बघा बघू शकतात, इथे दगड आहे, इथं दगड टाकून इथं टप्पा तयार केलेला आहे. त्या बघा ते पुढं नळ्यात आणि त्याच्यावर पाणी येतं आहे. त्या बघा इथून पाणी सुरू, हे तुम्ही बघतात. त्या बघा हे वळण घसुनी म्हणून जसं वळण आहे का तसेच आपण दगड लावून त्या पाण्याची व्यवस्था केलेली. त्या बघा हे पाणी हे सरीव झालं आहे. आता हे सर्व झालं आहे, हे शेवटची सरी राहिलेली, शेवटच्या सरीवर पाणी सुरू, हे बघू शकतात तुम्ही. ही गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटली, कारण काय होतं माहिती का, काही गोष्टी बघून बी आपल्या लक्षात येतात, अगर आपल्याला त्या कराव्याशा वाटतात, त्याच्यामुळे सांगितलं. आणि ह्या बघा हे तुकडे, आता ह्याला बंद कसं करायचं, ह्या बघा हे चिरबुट आहे. हे चिरबुट एकदा ओले करायचे, ओले केल्याच्यानंतर ह्याच्यात खोसून द्यायचे. खोसून द्यायला दगडं फिगडं टाकायचे, पॅक होतं आहे. मग सर्व सऱ्यात का हे सर्व सऱ्या सरळ पाणी जाते खाली. आता खाली गेल्याच्यानंतर हे सर्व पाणी का कोपऱ्यातलं, त्या कोपऱ्यातल्या पाण्याला आपण एक नळी टाकलेली, मी तुम्हाला ती बी नळी दाखवतो. मग त्या नळीतून जे पाणी उलटलं का ते बी पाणी ह्याच वावरामध्ये येतं आहे. म्हणजे आता जिथं चालू का पाणी, इथंच पाणी ते येणार. आणि पाणी आल्याच्यानंतर ह्या वावराला पावसाळ्यामध्ये आता एक नवीन आहे म्हणून द्यायलो आहे पाणी, नाही तर पाण्याची गरजच नाही. कारण कशामुळं माहिती का, की वरचं जे ओव्हरलोडचं पाणी सुटत आहे का, त्या पाण्यामध्ये आपली 7 गुंठे जमीन आहे का ती भिजती आणि त्याच्यातच आपला ऊस येतो. त्याला खत सध्या टाकीत नाही बघा. बघा इथं नळी, आता ही नळी तुम्ही बघा, ही 1 फूट हे म्हणजे अशी रुंदी आणि 8 फूट लांब आहे. इकून उलटलं का, बघा मी तुम्हाला इकून बी दाखवतो. बघा इथून पाणी चालू होत आहे, बघा इथून पाणी चालू होत आहे. हे पाणी लगेच इथं ओलं आहे बघा. ह्या बघा तिथून पाणी सुरू होत आहे, ते तिथं गवतामध्ये नळी. ह्या बघा इकून बी तेच दांड आहे, इकून बी त्याच दांडाला सोडे आणि तिकून बी त्याच दांडाला सोडे. तर शेतकरी बंधूंनो असं आपलं नियोजन आहे. आणि हे जे नाला मागं काही व्हिडिओमध्ये सांगितला होता, वरून 4 एकरचं पाणी येते. पाणी आल्याच्यानंतर हे नाल्यामध्ये येते. मग नाल्यामध्ये येऊन जेव्हा हे क्षेत्र भरण का, हे वड्यामध्ये जे इथं आउटलेट काढून दिलेलं आहे,
इथून काय होतंय, जेव्हाच्या वर जेव्हा होईन का आगाव तेव्हा ह्या बघा हे इथून या नाल्यात जाते, नाही तर पाणी इकडंच आटत आहे. पण या नाल्यामध्ये दोन्ही बाजूनं चारीसारखं आपण गवत लावलेलं आहे, खाली बी चौकट गवत लावलेलं आहे, जेणेकरून आपली माती खसून आपलं वळण खसून आणि त्याच्यापासून आपल्याला काहीतरी उत्पन्न म्हणून चारा निर्मिती व्हावं. तर शेतकरी बंधूंनो हे बघा हे पाणी लेवल धरून ह्या बघा इथपर्यंत आले, म्हणजे पाटातून पाठी. मला वाटत होतं त्या नळीपर्यंत जाईन, पण तिकडं काय जायचं त्याचा वाण नाही काय नाही. तर शेतकरी बंधूंनो माहिती तुम्हाला सांगायची वाटली होती. माहिती कसं काय आवडली तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबर करू शकतात. अगर इतर शेतकरी बांधवाला पाठवू बी शकतात. भेटू आपण अशीच लवकर काही ना काही माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.